आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आतकारगाव जिल्हा परिषद गणातून रेश्मा राजेश पाटील यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल। खोपोली ठाकरे पक्षाने राष्ट्रवादी पक्षाबरोबर आघाडी करत त्यांनी आपला पक्ष तटकरे यांना विकला असल्याची टीका महेंद्र थोरवे यांनी केली। कोणी कितीही आघाड्या केल्या तरी महायुतीचाच भगवा फडकेल असा ठाम विश्वास थोरवे यांनी व्यक्त केला। आतकारगाव जिल्हा परिषद गणातून जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा भाजप नेते नरेश पाटील यांच्या सून रेश्मा राजेश पाटील यांच्यासह शिवसेना, भाजप आणि आय महायुतीचे पंचायत समिती गणातून रोहिणी येरमतरखानाव, पंचायत समिती गण रघुनाथ भाई शिंदे, सावरोली जिल्हा परिषद गटात ज्ञानेश्वर गायकवाड, सावरोली पंचायत समितीमधून माधुरी संदेश पाटील यांचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात आले। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, विजय पाटील, भाजपचे शरद लाड, तालुकाध्यक्ष सनी यादव, शिंदे सेनेचे तालुका प्रमुख संदेश पाटील, विधानसभा युवकाधिकारी रोहित विचारे, तालुका अधिकारी प्रमोद शिर्के, भाजपचे संदीप पाटील यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते। भाजप शिवसेना पक्षाची पारंपरिक युती आहे। युतीच्या माध्यमातून खोपोली नगरपालिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे। त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसेल असे आमदार थोरवे यांनी सांगितले। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। आज खालापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। आणि या खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद, 2 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना आणि पंचायत समिती गणातून 5 सीट भारतीय जनता पार्टी आणि 3 सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आपण आज पाहताय की संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून, या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता। आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण तालुक्यामध्ये